श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, तळतळाट, नियती आणि कर्म एक चिंतन करायला लावणारा विषय. कारण तळतळाट हा मनाचा संताप असतोय, पण त्यातून सुटका नाही तर विकृतीच वाढत असते. कोणीतरी आपल्यावर अन्याय केलाय म्हणून आपण ह्या अन्यायानंच उत्तर दिलं तर फरकच काय राहिला. श्रोतेहो, लोबाडून खाणाऱ्यांची सत्ता ही क्षणभंगूर असते, पण नियती त्यांच्या पाठीशी कधीच नसते. जे जे पेरतो ना तेच उगवत असतं. आणि हे कर्माचं अटळ चक्र कुणाला चुकलेलं नाही. दुसऱ्यांच्या अश्रूवर उभा असलेला आनंद शेवटी दुःखाच्या चिखलात बुडवत असतो. मनातील राग, द्वेष, सूड हे स्वतःला जाळणारे आग्ने आहेत, पण यापेक्षा क्षमा, संयम आणि सज्जनतेचा मार्ग हा खरा माणूसपणाचा प्रवास आहे. आपण बदललो तर जग बदलू शकतो आणि तेच खरी समाजसेवा असते. श्रोतेहो, कर्मावर विश्वास ठेवून प्रत्येकाशी न्यायानं वागणं हेच खऱ्या यशाचं बीज असतं. जीवनात दया, धर्म आणि विवेक हा स्थायिक शांततेचा मूल मंत्र आहे. म्हणून तळतळाट सोडा, स्वतःला जपा, कारण शांत मनातच परमेश्वर वास करत असतोय. श्रोतेहो, आपली कर्मच आपलं भविष्य ठरवत असतात. म्हणून सजग राहा आणि सज्जन बना. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. तळतळाट हा शत्रूला नाही तर स्वतःला संपवत असतो, हळूहळू पण पूर्णपणे. द्वेषाच्या आगीनं दुसऱ्याचं काळी जळत नाही, पण आपण मात्र राख होतो. नियतीचं दार उघडायचं असेल तर अहंकाराचं कुलूप सोडावं लागतं. अहंकार हे नियतीच्या दाराला लावलेलं सर्वात मजबूत कुलूप आहे. जो नम्रतेनं तो उघडतो तोच आत प्रवेश करतो. कर्म आपल्या सावलीसारखं असतं. जसं वागाल तसंच ते चालत असतं. जे देतो तेच आपल्याकडे परत येतं. आणि सृष्टीचा हा नियम अटळ आहे. लुबाडलेल्या आत्म्यांचे हुंकार नियतीपर्यंत पोहोचवतातच, हळूहळू पण नक्कीच. दुःखी आत्म्यांच्या वेदना या आवाजात नसतात, पण त्या अशा गूढ शक्तीत असतात की नियतीलाही त्यांची दाद घ्यावी लागते. तळतळाटाच्या धुरानं मन अंधारून जातं आणि आपण आपलं जीवन अडखळवतो. द्वेष हे एक विष आहे जे दुसऱ्याला नव्हे तर आपल्याच मेंदूत आणि मनात संचार करतं. दुसऱ्याच्या दुःखातून सुख मिळवणं म्हणजे स्वतःच्या पायात काटं बोवणं. अशा सुखाला फुलांच्या सजावटीचा मुखवटा असतो, पण त्यामागे काट्यांचं वास्तव असतं. नियती फसवणाऱ्यांशी लवकर बोलत नाही, पण जेव्हा बोलते तेव्हा त्यांचा आवाज कायमचा थांबवते. ती सहन करते, वेळ देते, पण अखेर ती शांत नाही बसत. तिची शिक्षा गप्प बसलेल्यालाही थरकाप उडवते. कर्म जसं तसंच भवितव्य, यात कोणताही अपवाद नसतो. भविष्य फक्त नशिबावर नाही तर आपल्या आजच्या कृतीवर उभं असतं. म्हणून प्रत्येक कृती ही एक बीज आहे. लुबाडणाऱ्याचं घर उंच असतं, पण पाया पोकळ असतो. अन्यायानं मिळवलेली उंची ही क्षणभंगूर असते. अशा उंचीच्या टोकावरून पडल्यावर फक्त आभा नाही, जमिनीचंही भान उरत नाही. ज्यांचा अंतःकरण निर्मळ त्याला तळतळाट सुचत नाही. ज्याच्या मनात निर्मळता आहे तो दुसऱ्याचा तिरस्कार करत नाही. त्याचा मार्ग नेहमी क्षमेसह शांततेचा असतो.
कर्म फसवता येत नाही, ते सावधपणे मागं चालत असतं. आपण वाटतो तितके स्वातंत्र्य नाही. आपल्या प्रत्येक कृतीच्या सावलीसारखं कर्म आपल्यावर लक्ष ठेवून असतं. नियतीचं न्यायालय मौन असतं, पण तिचे निर्णय आरपार असतात. ती कधी न्यायाचे शब्द बोलत नाही, पण तिचे निकाल अत्यंत स्पष्ट आणि अचूक असतात. वेळेनुसार ठाम आणि ठसठशीत. तळतळाटाच्या धुरात भविष्य अस्पष्ट होतं. द्वेषाचं धुकं मनावर पसरलं की मग योग्य निर्णय घेण्याचं सामर्थ्यच हरवतं. दुसऱ्याच्या हक्कावर गदा आणणं ही नुसते चूक नसून आत्म्याची अधोगती असते. जेव्हा आपण दुसऱ्यांचं हिरावून घेतो तेव्हा फक्त त्या व्यक्तीचा नाही तर आपल्या आत्म्याचाही अपमान करतो. लुबाडलेल्यांची शाप संचितात साठत राहतात. योग्य वेळेची वाट पाहत कधी ना कधी कुठं ना कुठं त्या शापांचा आवाज नियतीला ऐकू जातो आणि ती त्या क्षणी कृती करते. तुमचं कर्म तुमच्याशी बोलतं जेव्हा नियती मौन असते. कधी वेळ अशी येते की नियती काही सांगत नाही, पण आपलं कर्मच आपल्याशी बोलतं. तेव्हाच खरा आत्मपरीक्षणाचा क्षण असतो. तळतळाटानं दुसऱ्याचं नुकसान होईलच याची खात्री नाही, पण स्वतःचं नक्की होतं. जिथं तळतळाट असतो तिथं विवेक हरवतो. अनाकलनीय नुकसान सहन करणारा शेवटी स्वतःच असतो. ज्याचं मन निर्मळ त्याच्या वाटेवर नियतीचे फुलांचे पडदे असतात. निर्मळ मन, सत्यकर्म आणि शुद्ध भावना हे तीन आपल्याला सुखद बनवतात, कारण नियती ही आशांच्या पाठीशी उभी असते. सत्याचं वजन घेऊनच नियती आपली पावलं टाकत असते. नियती हे केवळ एक वळण नसून ते सत्यावर आधारलेलं उत्तर आहे. ज्याचं आयुष्य खोटं त्याची वाट कधी सरळ नसते. लोबाडलेलं सुख दुसऱ्याच्या दुःखातून उगम पावल्यामुळं ते सुख नसून शाप असतो. ज्या क्षणी आपण इतरांचा हक्क घेतो त्या क्षणी आपण स्वतःच्या भविष्यावर काळे डाग लावतो. कर्माच्या कोऱ्या पाटीवर जे लिहाल तेच भवितव्य ठरेल. आपण जे करतो त्यावरच आपलं उद्याचं जीवन उभं राहतं. हीच पाटी आपण स्वहस्ते सजवायची की खराब करायची हे आपल्या हाती आहे. ज्यानं इतरांना जखमा दिल्या त्यालाही नियती त्या परत देतेच. मनानं केलेली जखम ही नशिबानं हळूच परतवली जाते. म्हणूनच इतरांशी वागताना संयम, प्रेम आणि समजूत महत्वाची असते. कुणाचा अश्रू घेऊन मिळवलेली सत्ता ही कायमस्वरूपी राहत नसते. दुसऱ्याच्या दुःखावर उभं राहिलेले साम्राज्य ही वेळेची परीक्षा फक्त ती पायातल्या वाळूसारखी नंतर निखळते. तळतळाट करणाऱ्याचं पहिलं नुकसान म्हणजे अंतःकरणाची शांतता हरवते. मनात द्वेष वाढत गेला की अंतःकरण कोंदट होतं. तिथं मग शांती, प्रगती आणि समाधान या गोष्टी उरून राहत नाहीत. नियती कुणाची गुलाम नसते. ती फक्त कर्माच्या आज्ञा ऐकते. सत्तेनं, पैशानं किंवा बळानं नियती वश होत नाही. ती फक्त आपलं कर्म ओळखते आणि त्यानुसार निर्णय देते. लुबाडलेली संपत्ती काही काळ समाधान देते, पण आयुष्यभर शांत झोप हिरावून घेते. चोरीचं सुख हृदयात अपराधीपणाचं विष पेरतं. अशा सुखात कितीही श्रीमंती असली तरी शांती कधीच नसते.
तळमळून वागलं की आयुष्य फुलतं, तळतळाटातून वागलं की आयुष्य जळतं. सकारात्मक तळमळ आपल्या आत्म्याला तेज देते, पण जळफळाट हे तेज विझवतो. म्हणून जीवनात तळमळ ठेवावी, तळतळाट नव्हे. कर्माच्या हिशोबात नफा तोटा नसतो, केवळ अचूक परिणाम असतो. आपल्या प्रत्येक कृतीचा एक अटळ परिणाम निश्चित असतो. तो चांगला की वाईट हे आपल्या कर्मावर अवलंबून असतं. नियती फक्त आरसा दाखवते. दुसऱ्याचं लुबाडलेलं सुख आपल्या नियतीची कडवट फळं ठरते. जे आपण इतरांचा हक्क हिसकावून मिळवतो ते आपल्या जीवनात गोडी आणण्याऐवजी दाह आणतं. नियती अशा अन्यायाचा हिशोब चुकू देत नाही. तळतळाट हा वणवा असतो जो आधी स्वतःच्या मनाची राख करतो. दुसऱ्याबद्दल मनात निर्माण होणारी तीव्र द्वेष भावना म्हणजे तळतळाट. ती शत्रूला जाण्याआधी आपल्या शांततेचा, समाधानाचा आणि विवेकाचा संपूर्ण नाश करते.